नमस्ते, मी मॉम हेल्थ केअर मधून सौरभ सर. आपल्या सोबतच शेलार बाबा आहेत. तर शेलार बाबा कधीपासून थेरपीला जॉईन झाले, तर त्यांचा थेरपीचा आपण अनुभव जाणून घेऊयात. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा सगळ्यांना तुमचं नाव सांगा. माझं नाव नंदकुमार वामन शेलार, राहणारा अचलोली. बाबा तुम्हाला हे थेरपीचं कसं समजलं, मॉम हेल्थ केअर थेरपीचं आपल्या महाडमध्ये? मला हे जानेवारीच्या आधीपासूनच समजलं. विष्णू चव्हाण चांभारकींचे आहेत, त्यांनी मला सांगितलं की आपल्या महाडमध्ये थेरपीची हे आहे चालू आहे, ते तुम्ही जाऊन चौकशी करा. परंतु मी जरा माझं काही कारणास्तव मी लेट झालो. 28 जानेवारी पासून मी थेरपीला जॉईन झालो. थेरपी तुम्ही 28 म्हणजे आता मला महिना आता कम्प्लीट होईल. 28 तारखेला महिना. थेरपीला यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होते? माझे पूर्ण कमरेपासून पायाची नस एक दुखत होती. ओके. वजन पण वाढलं होतं आणि मला कमरेला पट्टा असायचा. मी पट्टा आधीपासूनच काढून टाकलेला आहे. आणि मला असा त्रास झाला होता की इतका त्रास झाला होता, मला कधी त्याचा इतका त्रास भरपूर अगदी त्रास झाला होता. असं वाटत होतं आता काही हेच नाही. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं जास्त त्रास झाला. आता तुम्ही थेरपीला येता रेग्युलर, एक महिना तुम्हाला आता पूर्ण होईल, बरोबर ना? तुम्हाला काय फरक वाटतोय आपल्या लोकांना जरा सांगा. मला 80% फरक आलाय. माझी नस कंबर तर फारच दुखायची बंद झाली. पायाची नस जरा थोडी थोडी आहे, तरी पण ती आज नाही येणारच आहे. आणि वजन कमी झालेलं आहे. आणि वजन किती किलो झालं? वजन तरी पण 1-1.5 किलो कमी झालेलं आहे. आणि आता तुम्ही थेरपी घेताय, म्हणजे तुम्ही तुमचं बाबा म्हणतात की त्यांचं वजन कमी झालंय, त्यांचं पायाची शिर दुखायची, बॅक पेन होतं, ते पण हळूहळू कमी होतं. 80% बाबांना आराम आलाय. रेग्युलर ते एक महिनाभर आपली थेरपी, आता त्यांना महिना होईल रेग्युलर थेरपी घेतात, पण त्यांना रेग्युलर थेरपी ठेवल्यामुळे त्यांना 80% आराम त्यांना आलेला आहे. तर बाबा आपल्याकडे जे नवीन मेंबर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपी बद्दल? मी सांगतो की त्यांनी नेहमी थेरपीला येत जावं आणि इथला अनुभव घेऊन त्यांनी पुढचे आपले त्यांचे थेरपी आणि त्यांच्या शरीराचा जो हे आहे तो त्यांनी व्यवस्थित करावा. म्हणजे त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा. जे काय आजार असतील मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन मॉम हेल्थ केअरच्या थेरपीने ते हळूहळू कमी होतील. तर बाबांचा सांगण्याचा उद्देश तेच आहे की तुम्ही रेग्युलर थेरपीला या, तुम्हाला 100% इथे आराम येणार. बस बाबा तुम्ही थेरपीला येत आहे, आता मॉम मॅटची थेरपीवर तुम्ही थेरपी घेताय, तर कसं वाटते तुम्हाला मॉम मॅटची थेरपी घेऊन? मला तर लईच भारी मॉम मॅट लय भारी, मॉम मॅट लय भारी, उलबुल मशीन लय भारी, NSM मशीन लय भारी. थँक्यू सो मच सौरभ सर. लय भारी. यशवंत मॅडम लय भारी. इथल्या इंडिया लय भारी. महाड सेंटर लय भारी. थँक्यू सो मच.